आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, वडगाव श्री मतदारसंघाचे माजी आमदार शहराध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक, आमच्या प्रभागाचं ज्यांनी खऱ्या अर्थानं आता पालकत्व घेणार आहेत ते आदरणीय मंगेशदादा गोळे यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने व अनेक मंडळ पक्षातील अनेक लोकांच्या वतीने माझ्यावर आज एक चांगला संकेत दिला सकाळी। आणि आज मी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण पुरुष 2D या विभागामधनं माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। येणाऱ्या काळात माझं विजन आपल्या ॲक्शन महाराष्ट्राच्या माध्यमातून मी मांडलंच, पण आज एका ठाम गोष्ट सांगतो, प्रभाग 2 मध्ये या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जबाबदारीवर खांद्यावर त्यांनी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी भक्कमपणे पार पाडण्याकरता मी 100% उतरील। पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, एक गणेश उत्सव मंडळाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आज नगरसेवक पदाचं पहिलं पाऊल या एरोडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये टाकलेलं आहे। इथून 15 तारखेपर्यंत आम्ही घरोघरी कमळ कसं पोहोचवता येईल आणि त्यानंतर येणाऱ्या काळात केंद्रीय आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या विकास योजना आमच्या प्रभाग 2 मधला कशा पोहोचवता येईल यावर आमचा सगळ्यात जास्त भर राहील। प्रभाग क्रमांक 2 हा नंबरने 2 असला तरी पुढच्या 5 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 2 हा 1 नंबर विकास कामामध्ये करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही, एवढंच सांगतो। आपण मला या ठिकाणी बोलवलं, सन्मानाने मान सन्मान देऊन बाईट देण्याची संधी दिली, आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।